आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार दिनांक 28 जून रोजी महालातील गडकरीवाडा इथं त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होईल. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी स्वरूपातच आवश्यक कागदपत्रे जोडून आणाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम चंद्रपूर इथं 28 जूनला राबवण्यात येणार असून 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजण्यात येणार आहेत. या मोहिमेअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात शाळा, समाज मंदिरे, अंगणवाड्या, दवाखाने आदी ठिकाणी एकूण 152 तात्पुरती लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. प्रवासात असलेली, स्थलांतरित तसेच निवासाची व्यवस्था नसलेली बालके लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी 20 मोबाईल पथके कार्यरत राहणार आहेत. मान्सूनच्या आगमनापूर्वी तांत्रिक सज्जता वाढवण्यासाठी महावितरणतर्फे नागपुरातील विविध वाहिन्यांवर विशेष देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमुळे उद्या सिव्हिल लाईन्स, महाल, CPWD क्वार्टर्स यासह बहुतांश भागात सकाळी 7 ते 11 या वेळेत वीज पुरवठा बंद राहील. जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळातील 96 विद्यार्थ्यांची दिल्ली शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली आहे. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन इथं भेट घेण्याची विशेष संधी मिळणार आहे. जागतिक ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा विभाग आणि HCL फाउंडेशन यांच्यात रग्बी, तलवारबाजी आणि धनुर्विद्या यासारख्या क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षणासाठी खेलो नागपूर एक्सिलन्स सेंटर सुरू करण्याबाबतचा सामंजस्य करार आज करण्यात आला. हवामान. विदर्भाच्या तापमानात लक्षणीय घट झाली असून आज सर्वाधिक तापमान अकोला इथं 38.9 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. त्याखालोखाल वर्धा आणि अमरावती इथं 38 तर आज नागपूरचं कमाल तापमान 35.4 अंश सेल्सिअस इतकं होतं. तर गडचिरोली इथं 31.6 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 ऐकता येईल. नमस्कार.